नमस्कार श्रोत्याहो. हरिपाठातील 19व्या अभंगाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. आधी 19वा अभंग पाहू आणि मग त्याचा अर्थ. 19वा अभंग असा आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्म धर्म माया, गेले ते विलया हरिपाटे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. पहिल्या चरण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण वैष्णवाच्या संगतीत राहून नाम संकीर्तन करू तर आपली अनंत पापे नष्ट होतील. थोडक्यात सांगायचे झाले तर आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहून नाम संकीर्तन केले तर आपल्यातील वाईट गोष्टी किंवा वाईट सवयी नष्ट होतील. अनंत जन्मे जातील तुमचे तप किंवा योग करण्यामध्ये. पण एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नामस्मरणामुळे अनंत जन्माचे पुण्य आपण एका आयुष्यात मिळवू शकतो. आणि इतर सर्व मार्गांपेक्षा हरिपाठ किंवा परमात्म्याची भक्ती हा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि इतका सोपा मार्ग असताना उपास तपास किंवा योग याग म्हणजे इंद्रियांना कष्ट देऊन किंवा इतर कोणत्याही क्रिया करायची गरज नाही. हरिपाठ हा सर्वात उत्तम मार्ग आहे. योग याग किंवा देवप्राप्तीसाठी इतर क्रिया करणे, धर्म अधर्माचे नियम पाळणे ह्या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. आणि हरिपाठ करणाऱ्यापाशी ह्या सर्व मोहमाया विलय पावतात म्हणजे नष्ट होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिभक्ती किंवा परमात्म्याची भक्ती हेच माझ्यासाठी यज्ञ याग क्रिया धर्म आहेत आणि माझ्यासाठी फक्त हरिनाम हाच सर्वात मोठा नियम आहे.